फ्रेंड्स, आराध्या विथ मॉम या आमच्या व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही आर सिटी मॉल घाटकोपरच्या किड्झॅनियामध्ये जाणार आहोत आणि हा व्हिडिओ तर खूपच इंटरेस्टिंग आहे. तर चला सुरू करूया. आता आम्ही वाशी डेपोला आलो आहोत. इथून आम्ही 511 बस पकडणार आहोत. अँड दॅट माझी एक्साइटमेंट बघा. आणि आम्ही घाटकोपर डेपोला पोहोचणार आहोत. सो नाव दिस इज द ग्रँड आर सिटी मॉल. तर एंटर करूया या मॉलला. आणि माय एक्साइटमेंट लेवल, ओ माय गॉश, ये माझ्या मनात हेच चालू होतं. मी किड्झॅनियाला जाते, कधी मी किड्झॅनियाला जाऊ. ओ माय गॉश. सो आता तर हा मॉल टोटल 4 फ्लोअर्सचा आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की हा मॉल किती मोठा आहे. मागचा व्हिडिओ सीवूड्स मॉलचा होता. तर सीवूड्स मॉलपेक्षा हा जरासा मोठा आहे, कारण की हा 4 फ्लोअर्सचा आहे. तरी ह्याचा टॉप फ्लोअर बँड आहे. अँड सी माय एक्साइटमेंट, आय एम जम्पिंग. अँड हे किड्झॅनिया आहे, बघू शकता. इथून तिकीट काउंटर आहे किड्झॅनियाचं. अँड नाव आय एम ऑन द एस्केलेटर. चला, आणि आता इथून आम्ही आमचे बोर्डिंग पास आणि वॉचेस लावून घेणार आहोत गाईज. तर चला, आता पुढची माहिती तुम्हाला एक असिस्टंट. तो अगर कोई भी गेम्स या फाइट्स है, यहाँ पर 60 प्लस फुल एक्टिविटी होती है, जैसे कि आपके लिए डॉक्टर, फायर फाइटर, पुलिसमैन और अंदर एक एक्टिविटी है पिज़्ज़ा मेकिंग, जो चार्जेबल है. यू हैव टू पे 130. तर ही आहे माझी वॉच आणि माझ्या हातात आहेत बोर्डिंग पासेस. Yay! So excited! किड्झॅनियाला जायला ना खूप लोक. इंडियन नाही, फॉरेनर्स होते. चला, ही एंट्री आहे. सी, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सो सी, आता आपला फर्स्ट टास्क काय माहिती आहे? आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, नाही तर त्याच्याशिवाय आपली एक पण ॲक्टिव्हिटी सक्सेस नाही होणार आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? सो इथे हेल्पर्स आहेत, इन्फॉर्मेशन सेंटर, त्यांची तुम्ही मदत मागू शकतात. आणि हा माझा फर्स्ट टाईम होता किड्झॅनियामध्ये, म्हणून मला माहीत नव्हतं किड्झॅनियाचा बँक कुठे आहे. तर आज मी ह्यांना विचारलं आणि ह्यांनी मला सांगितलं बँक कुठे आहे वगैरे. सो नाव मला बँककडे जायचं आहे आणि पैसे घ्यायचे आहेत. आणि इकडच्या पैशांना काय बोलतात हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की मी अजूनही पैसे बघितले नाही आहेत कसे दिसतात. सी, ते डेंटल केअरचं ट्रेनिंग देत आहेत मुलांना. फायर डिपार्टमेंटची ट्रेनिंग आहे, अजून खूप काय काय आहे. सो आता आपला मेन गोल आहे पैसे घ्यायचे, कारण की थोड्या ॲक्टिव्हिटीमध्ये पैसे भेटणार आणि थोड्यात पैसे देणार. ओ माय गॉश, सो सॅड. बिकॉज मी 3 घंट्याचं घेतलं आहे, म्हणजे मी 6 वाजता बाहेर येणार आहे, कारण की आता 3 वाजलेत. गो. सो IDFC फर्स्ट बँक, जी ॲक्च्युली किड्स बँक आहे. हे बघा, इथे मला किड्झोस, ओके मला नाव कळलं आहे, किड्झोस. सो ह्यांनी मला दिले टोटल किती किड्झोस आहेत? ओके, 50 किड्झोस माझ्या पासवर लिहिलेले. सो ते तितके त्यांनी मला दिले आहेत. ओके नाव आय एम शोईंग. आता मी खूप कन्फ्यूज आहे, कुठे जाऊ, काय करू. अरे यार, माय कन्फ्युजन, ओ माय गॉश. सो 5 मिनटं मी कन्फ्युजनमध्ये होती की कुठे जाऊ, कुठे काय करू. तर मी ना
नंतर बघितले सगळे ॲक्टिव्हिटी आणि प्लॅन केलं. फर्स्ट काय करणार, सेकंड काय करणार, थर्ड काय करणार, फोर्थ काय करणार, फिफ्थ काय करणार, सिक्स्थ काय करणार. सो माझी फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे आईस कॅन्डी फॅक्टरी, ज्याच्यात आम्हाला फक्त शिकवणार आहेत आईस कॅन्डी फॅक्टरीमध्ये आईस कॅन्डी कसं बनवतात. फक्त आम्हाला आईस कॅन्डी घेऊन जायला नाही देणार आहेत घरी, कळलं. सो तिथे युनिफॉर्म्स आहेत, तुम्हाला दिसत असतील. अँड या टाईममध्ये पण मला लिडरशिप क्वालिटी भेटली, कारण की सगळ्यात पहिलं मलाच भेटलेलं युनिफॉर्म. ये जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टिकू जिनेवाडीच्या मी सांगितलेलं, मला लिडरशिप क्वालिटीज आवडतात. तसंच बघा. ओ माय गॉश, आता हे आम्हाला एक्सप्लेन करणार आहेत आईस कॅन्डी कशी बनवतात. Now wear your uniforms and start your explanation please. असं त्यांनी बोललं आम्हाला. Now they are explaining us. आता आम्ही ऐकतो आहोत आणि सांगतो आहोत. त्यांना थोडे प्रश्न जे विचारतात त्यांची आम्ही उत्तरे देतोय. सो हे फ्लेवर्स आहेत, दिसतंय, स्ट्रॉबेरी फ्लेवर. ओके, आता आम्हाला हे दाखवत आहेत किती फ्लेवर्स कसे घेऊ शकतो. हे बघा, हे त्यांनी घेतलं स्ट्रॉबेरी फ्लेवर. आणि ते कुठं ठेवलं आहे गाईस, आय कांट सी. हां, शुगर सिरप अँड जरासं शुगर सिरप त्याच्यात टाकणार आहे ॲज आय थिंक. आणि देन ह्याला इथे घेऊन जात आहेत. ओके, आय अंडरस्टूड व्हॉट टू डू. ओके ओके ओके, आता मी घरी पण बनवू शकते आईस कॅन्डी. नाव 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 इथे किती म्हणजे ना, इकडची एक खास गोष्ट, हर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जिथे जाणार तिथे तुम्हाला अलग अलग युनिफॉर्म्स भेटणार, कळलं. बेस्ट 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 जे मला ह्यांची एक गोष्ट खूपच आवडते जी ही आहे. ओ माय गॉड, I learned how to make ice candy. Okay. After learning, ते काहीतरी आता आम्हाला करवणार आहेत. सी, हा बटन आहे तो एका छोट्याशा मुलगीने दाबलेला आहे. अँड इथे आम्ही आहोत आणि लेट्स गो. आता नेक्स्ट प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये आम्हाला शिकवणार आहेत मोल्डिंग अँड फ्रीजिंग. ओके गाईस, नंतर पॅकेजिंग आहे, कळलं. हे बघा, म्हणजे आम्हाला कळत होतं की फॅक्टरीमध्ये कसे बनवतात. ते आम्हाला एक एक्झाम्पल दिसलेलं अँड आय वॉज लाईक, ओ असं बनतं का, आय डिडंट नो इट बिफोर. अँड नाव तुम्हाला इथे दिसतंय ती पॅक होते सी त्या मशीनमध्ये. पण हा एक्झाम्पल होता, हे रियालिटीमध्ये नाही होत आहे. आणि खरं सांगू, आम्हाला ह्याच्यात मॅग्नेट्स भेटले, यांनी आम्हाला मॅग्नेट्स दिले. एक मॅग्नेट दिला आम्हाला आणि आमची युनिफॉर्म आता ते घेणार आहे. सी, सगळ्यांना मॅग्नेट्स देत आहेत, पैसे आणि मॅग्नेट्स. अँड नाव हे मॅग्नेट्स डिस्ट्रीब्यूट करते. तर गेस करा माझं बचपनचं स्वप्न. सो इट्स मला डॉक्टर बनायचं होतं. अँड सी,
मी आता वेट करते कारण की मला जायचं आहे तिथे. सी या 2 मुलांची काय अजब मस्ती चालली होती ना. हे सगळे खाली बसतायत, हे वर बसलेत आणि गप्पा मारतायत. सो हे आम्हाला शिकवतायत नी हॅमर वगैरे, BP चेक वगैरे. सो आता ह्यांनी काढलेला आहे नी हॅमर. अँड आज मला लीडरशिपचा भेटला आहे कारण की मी 5 फूट घेतलेला किड्स. अँड तर मला सगळं पहिलं करणार म्हणजे नी हॅमर पहिलं माझा मारणार आहे. आणि हे बघा या 2 मुलांचं काय होतं, पेशंट जिथे झोपतात तिथे हे झोपलेले. आणि जसंच आम्ही पोचलो आणि ॲम्ब्युलन्स जरा थांबली ना, आम्ही असं बोललो त्यांना की आता तुमची सर्जरी होणार, आता तुमची पक्का सर्जरी होणार आहे. का माहिती आहे, तुम्ही पेशंटच्या सीटवर झोपल्यात असं आम्ही बोलत होतो. आणि अचानक वाई मजा येत होती. जस्ट आम्ही एक राऊंड मारला. हे बघा 2 झोपले इथे आणि लिटरली एकमेकांची बुराई करत होते. या असिस्टंटला सांगत होते एकमेकांचं. अँड ॲज डॉक्टर बना पेशंट 1, डॉक्टर बना पेशंट 2 पार्ट्स होते. हे कझिन्स होते आणि सो त्यांना एकमेकांची बुराई करायची होती. अँड गो वी आर टू द रेस्क्यू. ॲम्ब्युलन्स चिंगबल. सो किड्झॅनियाच्या वर बघशाल ना बादलचं करून ठेवलं, म्हणून असं वाटतं की द वर्ल्ड किड्झॅनिया इज अ सिटी, अवर होम. किड्झॅनियामध्ये आल्यावर कशी फील येते माहिती आहे, आम्ही कसल्या तरी आपल्या घरी आलो असं वाटतं. कसं तिथे एक असली ॲक्टिव्हिटी आहे महिंद्रा कन्स्ट्रक्शन. तिथे मला खूप कमी टाईम भेटला म्हणून ते दाखवलं नाही. ते तिथे असं घरी आल्यासारखं वाटतं. का माहिती आहे, तिथे कन्स्ट्रक्शन करायचं असतं आणि वरच्या फ्लोअरवर घरी जायचं असतं. कळलं, वरचं फ्लोअर एकदम घरसारखं असतं. सी इथे टॉकिंग्स चालले आहेत. आता ॲम्ब्युलन्स थांबली आहे ना जराशी. जसेच ॲम्ब्युलन्सची लाईट बंद होणार एक जोक होणार. जस्ट गो जस्ट राऊंड मारायचा होता त्यांना आम्हाला. सो सी मुलं एक दिवस आय थिंक दरवाजा तोडणार आहेत ॲम्ब्युलन्सचा, बघणंच वाटतं. आता हे बघा, आता लाईट बंद झाली. आता असे जोक झालेला की आता तुमची सर्जरी होणार, तुम्ही झोपले आहात ना बेडवर. अँड सी सगळे बाहेर येत आहेत. कितकं लहान क्यूटचं बाळ होतं त्याच्यात. ओह माय गॉश. अँड सी आता मला वर जायचंय. काय माहीत का, कारण की पैसे खूप जमा झाले तर त्यांना स्पेंड करायचं मला. सो मी वर जाते. Oh my gosh. आणि सी किती क्यूट आणि सुंदर दिसतंय आपल्या किड्झॅनिया. गाईस, so beautiful, so elegant, just looking like a wow. हे बघा किती चांगलं सजवलंय. अँड हे काय माहिती चीज फॅक्टरी आहे. राईट, चीज फॅक्टरी आहे ज्याच्यात काय आपल्याला चीजच नाही भेटणार आहे. आणि हे वाव फायर फायटर्सचं आहे हे पूर्ण फुटेज. अँड आता मी अशीच बघत होती कारण की मला कळत नव्हतं कसली ॲक्टिव्हिटी करू. आणि वर मी जास्त कन्फ्यूज झालेली, खाली पण इतकं कन्फ्युजन नव्हतं. या हॉटेलचं नाव सांगू, फ्लॅमिंगो हॉटेल दिसतंय बघा, ज्याच्यात आग लागली आहे असं दाखवलं आहे. अँड आता मला कसली ॲक्टिव्हिटी करायची आहे.
सो आता मला घेतलंय पार्ले कॅन्डी फॅक्टरी मध्ये, जी माझी फेवरेट. सी आणि हे मुलं बघा, ही सगळ्यात छोटी मुलगी होती ना, तिने काय केलं माहिती, लास्टमध्ये चॉकलेट्स दिलेले सगळ्यांना, तेव्हा हिनेच सगळे चॉकलेट्स घेतले, सगळे ही स्वतःकडे घेतले, जी एकच घ्यायची होती. आता आमची वॉच स्कॅन होते. सी अँड नाव वॉच स्कॅन केल्यावर त्यांना कळणार आपला टाइम अप झालाय की नाही. तर मी किड्झोस पे केले त्या गोष्टीला. ओ माय गॉश. आणि मीच या सगळ्या मुलांमध्ये मोठी होती आहे, मला कळलं नंतर. कोणी थर्डचं, कोणी सेकंडचं, कोणी फर्स्टचं, बट मी अँड दॅट गर्ल स्टँडिंग इन द कॉर्नर, ती. आम्ही दोघं फोर्थमध्ये होतो. सो मला हे लावायचं आहे, मी लावणार आहे. एप्रिल आहे. सो इथे पण आम्हाला शिकवणार आहेत कसं बनवायचं वगैरे, है ना. सी सो ब्युटिफुल इट लुक्स ना. हे रॅपर्स आहेत, कळलं. आणि पूर्ण पार्लेची कंपनी आहे. आता हे आम्हाला थोडे प्रश्न विचारतात, व्हाय डू यू लाईक कॅन्डी वगैरे. सो सगळ्यांचा आन्सर एकच होता, बिकॉज इट्स स्वीट, बिकॉज इट्स स्वीट, बिकॉज इट्स स्वीट. कारण की तुम्हाला कॅन्डी का आवडते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि ज्याचा सगळ्यात युनिक आन्सर असणार त्याला मी रिप्लाय देणार. ओके, गुड, असा रिप्लाय देणार. सो बेस्ट आन्सर हवा आहे मला कोणाचा तरी. मी बोललो आणि जन आज माझा आन्सर जरासा युनिक होता. इट्स स्वीट अँड इट बर्स्ट इन अवर माउथ. जे बरोबर बोलला, बर्स्ट इन अवर माउथ. कारण की पार्ले कंपनी होती आणि पार्लेचा काय माहिती आहे, कच्चा मँगो बाईट. अँड मी तिथे इन्फॉर्मेशन वाचलेली कॅन्डीबद्दल, तर मी त्यातच सांगितलं. तर आम्ही इथे शुगर सिरप घेतला आहे 25 ml आणि तो आम्ही हळूहळू ह्याच्यात ओतणार आहोत. आणि आम्ही स्वतःची एक कॅन्डी घेणार आहोत नंतर, जे मला खूप आवडतं, म्हणजे स्वतः कसली ॲक्टिव्हिटी करायची. अँड डिड यू नोटीस की सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी डिफरंट युनिफॉर्म्स देत आहेत. बघा, ती लहान मुलांना पुढे घालवले, मोठ्या मुलांना पाठी. सो ही आणि मी पाठी आहोत. सो सी. सो आता इथं आम्हाला शिकवतात पॅकेजिंग. सो सी. सो हे बघा, इथे कॅन्डीजची इन्फॉर्मेशन दिलेली आणि त्याच्यामधून ग्रीन दिसतंय, ग्रीन, त्याच्यामधून मी कॉपी केलं, इट बर्स्ट इन अवर माउथ. आता आम्ही तिथे का गेलो माहिती आहे, आम्हाला आमच्या कॅन्डीज भेटणार आहेत जे आम्ही बनवली आहेत. ओके, 3, 2, 1 गो. कॅन्डीज, आय लव्ह कॅन्डीज.
आणि काय झालं माहिती आहे, इथे एक छोटीशी मुलगी होती, तिने मशीन खराब केली, म्हणजे मशीनमधून पाणी यायला लागलं सगळं तिच्यामुळे. सो आता आम्हाला कॅन्डीज देणार आहेत. सी, आम्ही बनवलेल्या कॅन्डीज. त्या लहान मुलगी बघा किती कॅन्डीज घेणार, बघत राहा तिच्याकडे. सी सी सी, दोघं हात भरून कॅन्डीज घेतलेत. एकच घ्यायची होती. अँड मी घेतली आहे कच्चा मँगो बाईट. अँड युनिफॉर्म काढून दिल्यानंतर मी बाहेर आली आणि आय बी लाईक मी बनवली ही टॉफी. मी 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 I made the toffee. First time in my life with packaging. So, mad over donuts. Do you know की mad over donuts असे काय नाव पडलं? एक मॅड नावाचा माणूस होता अँड त्याला डोनट्स आवडायचे. तर त्या टाइम इंग्लिश जराशी वेगळी होती. तर मॅड ओव्हर डोनट्स म्हणजे मॅडने आपला करिअर डोनट्सने केला. मॅड ओव्हर डोनट्स. डिड यू अंडरस्टँड? सो फनी. ही स्टोरी कुठे लिहिलेली माहिती आहे? तिथे आत गेली ना मी फॅक्टरीच्या आत, तिथे वाचली मी ही स्टोरी. अँड नेक्स्ट सायकल. साईक, दॅट्स द रॉंग नंबर. द्या द्या द्या. आवीला का द्या ना लवकर, आय डी कार्ड इतका वेळ का लावतात. हां, मी स्वतः घातलं होतं. सो मी आता बघते कधी मी जाणार, कधी जाऊ मी. ओ माय गॉश यार, इथे किती मजा येत होती ना मला. आय एम अ शेफ नाव. आय बी लाईक आय एम अ शेफ. शेफ 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 शेफ, द बेस्ट एव्हर शेफ. हे आज आता ना मी इथे बघत होती कसं बनवत आहेत, ताकी नंतर मला पण करायचं आहे ना. आता मी माझा आय डी देते आणि आता मी जाणार आहे. अमेझिंग. सो आता लाईनमध्ये आम्हाला उभा गेलंय कारण की स्कॅन करायचं वॉच. अँड ना हे मस्त होते, हे दोघं ट्रेनर्स मस्त होते. जे होते ना ते एकदम पोलाइटली स्पीक करत होते आणि मजा येत होती. सो फन, खूप फन, मजा येत होती त्यांच्यासोबत लर्न शिकायला. आणि या बाकीच्यांनी ॲप्रन बांधलं नाही आणि मीच बांधलंय ॲप्रन. तर आता ना मी काय घेतलं आहे माहिती आहे? ब्राऊन चॉकलेट. सगळ्यांनी डार्क घेतली आहे पण मला माहिती आहे मॅड ओव्हर डोनट्सची ब्राऊन चॉकलेट मला खूप आवडते. बघा हा मुलगा आहे ना प्रश्न विचारतोय आमच्याकडून पैसे का घेतात. यू आर लुटिंग अस. कारण की तिथे फक्त इंग्लिश बोलायचं होतं आणि याला लुटिंगला काय बोलतात हे माहीत नव्हतं. यू आर लुटिंग आवर मनी. ओ माय गॉश. अँड सी, मला स्प्रिंगल्स जास्त आवडले. स्प्रिंगल्स स्प्रिंगल्स. अँड सी 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 अँड सी सी सी. ओ माय गॉड, सगळ्यांना जेम्सच हवे होते का? ओके, आता मला स्प्रिंगल्स दिलेत त्या लोकांनी सजवायला. बिकॉज आम्हाला शेफ बोललं त्या लोकांनी. दे बी लाईक कोणी पण आपण बांधला नव्हता, मलाच तिथे बांधायला आला. आणि मी माझं डोनट दाखव तुम्हाला. सी, किती सुंदर आहे. वाव वाव. अँड आय बी लाईक मी बनवलंय. Did you see my reaction?
आणि मी इथे खात बसली आहे डोनट, कारण की मला खूप चांगला वाटला. मी मम्मीला पण भरवला, मम्मीला पण आवडला. आता मी एक बाईट खाल्ला, पप्पांना पण भरवलेला. आणि मी शांतीने माझा डोनट एन्जॉय करते. सी, आता मी ना इथे काय आहे माहिती आहे, 2 टीम बनवलेत या ह्यांनी, कोचने, आणि बोललेत की तुमचं पहिलं एक ऑर्गॅन सिलेक्ट करा, म्हणजे एक काहीतरी सिलेक्ट करा, म्हणजे हा टूल सिलेक्ट करा, आणि त्याने तुम्हाला हा सगळा कचरा साफ करायचा आहे. एक आमची टीम मरीन होती आणि ऑक्टोपस, तर त्या दोघांमध्ये रेस होती. असं काय काय यार. आणि सिरियसली ऑक्टोपसच जिंकला या सगळ्यात. आय डोंट नो वाय ऑक्टोपसच जिंकला. थँकी आय एम सेइंग इट रॉंग की मी मरीन मध्ये होती. आवर टीम इज ऑक्टोपस. मरीन ऑक्टोपस. ओ माय गॉश. चीज फॅक्टरी. ओ माय गॉश. अरे यार, परत माझी नजर इथे जाते, माझा कॅमेरा इथे जातोय. का वाय लाफिंग काउ, चीज, ब्रिटानिया, चीज. ससी, इथे आम्ही बघतोय काय काय करायचं. बघा माझा टूल तिथे आलाय. स्पियर दिसतोय कोणाला? थांबा दाखवते मी. तो स्पियर दिसतोय, आलाय तिथे, आणि त्याच्यावर थोडं नाव लिहिलंय कोणाचं तरी. तो माझा स्पियर आहे. आणि खाली कोणाचं, आमच्या टीमचं मॅग्नेट आलंय कोणाचं तरी, आणि त्याने आम्हाला साफ करायचं आहे. आणि 2 मुलीने तर मॅग्नेटच घेतलेलं लिटरली. का स्पियरने लवकर काम होणार हे मला माहिती होतं, म्हणून मी स्पियर घेतला. मामा, आय एम सो क्यूट. ओ माय गॉश. आता हे आम्हाला एक्सप्लेन करतायत. आणि माझा टूलला हात लावला. ये बघा, लीडरशिप. आमच्या मरीनला 1 पॉइंट पहिलाच दिला कोचने. शिकवता. हा, सो गेस करा मी कसल्या ग्रुपमध्ये होती. सो आय वॉज इन मरीन. ऑक्टोपस जिंकलाय. ऑक्टोपस इतका फटाक करत होता. ओ माय गॉश. आणि हे मुलं पागलसारखी. ऑक्टोपस इज विनिंग. वीक. ऑक्टोपस इज विनिंग. Oh my gosh, octopus is winning. Oh my gosh. I be like, काम से काम रखो, जल्दी करो. Octopus is winning. Oh my gosh. And ह्याच्यात काय होतं माहिती आहे? आम्ही करतोय आणि तो परत वर जातोय स्लायडर. बघा, परत उठावं लागतं स्लायडर वर जातो तेव्हा. मग मला खूप राग येतो. जस्ट स्लायडर आपल्या वर जातो. कधी ट्रेनर काढून देतो. सी मरीन इज विनिंग. डू इट फास्ट. हे ऑक्टोपस जिंकला. शिट. SHTD. ओ माय गॉश. नाव ह्याच्यात आम्हाला पैसे भेटले फॉर क्लिनिंग द ओशन. सो भाई इथे परेड आहे. ढोंग 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 ढोंग.
firefighters on the rescue. काय समजलं? So now I am a firefighter to save the people's life in fire. ओ भाई मला बघा यार, I am very interested. Shit firefighters बोलतात तरी आम्हाला आणि आवाज आहे का किड्स firefighters जरा नीट आहे का ऐकायला. Firefighters, Kidzania, firefighters, Kidzania, firefighters, Kidzania, firefighters. ऐसे बोलोगे तुम? Kidzania, firefighters, Kidzania, firefighters, Kidzania, firefighters. तोपर्यंत ना आम्ही सगळे फायर ट्रक मध्ये बसायचं ना, माझा एक्सपिरियन्स जी आता आम्हाला इथून काढणार कारण की फ्लॅमिंगो हॉटेलमध्ये आग लागली आहे. ओ माय गॉड. सो आता आम्ही ही आग बुझवत आहोत गाईस. किड्झेनिया firefighters, Kidzania, firefighters, firefighters, Kidzania असे सगळे बोलत होते. अँड फायरफायटर्सने आग बुझवलेली आहे. अँड आता आम्ही इथे बोलणार हिप हिप हुई. So let's go. Oh my god. So I think माझा टाइम अप व्हायला आलाय. अँड शी गो आता मी लवकर अजून एक ॲक्टिव्हिटीच्या टाईममध्ये करून घेणार आहे. तोपर्यंत चला आपल्या फायर स्टेशनवर परत जाऊ. फायर फायटर्स किड्झने कॅश अँड व्हॅल्युएबल ट्रान्सपोर्ट. इथे आहे मी. म्हणजे पार्सल मला कलेक्ट करायचे आहेत आणि ह्यांच्याकडे द्यायचे आहेत. तो मला जायचं होतं डब्बावालाच, तिथे जायचं होतं. अजून एक कसल्या तरी ह्याच्यात आणि फायर इंजिन तिथे मला माझे मागायचे होते. आणि इकडचं हायला काय बोलतात माहिती आहे? इथे काय जे मला सांगितलं त्यांनी. सो माझं एक पार्सल घेऊन झालंय. स्पीड. हां ठीक आहे. तर हे मला बोलतात पार्सल की तुझं पार्सल आहे, ये टेक दिस फास्ट. सो आता लास्ट डेस्टिनेशन जी मी खूप शोधली आहे, डब्बावालाच, जिथून मी माझं पार्सल घेतलेलं आहे डब्बावालाकडून. ओ लेट्स गो 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 गो. आता माझ्या डेस्टिनेशनकडे मी पार्सल दिलेलं आहे. सो माय टाइम इज अप अँड लास्ट ॲक्टिव्हिटी इज डन. आणि आय अर्न मनी. आय गो किड्स. आणि मी इथे आली डिपार्टमेंट स्टोअरमध्ये, जिथे आता मी काय करणार माहिती आहे? माझ्याकडे जिथे पण किड्झोस आहेत ना, त्यांनी मी काहीतरी घेणार आहे. आणि मी एक कॉमिक्स घेतली आहे. कॉमिक्स टिंकल कॉमिक्स जे मी कधी असे माझ्याकडे खूप कॉमिक्स आहेत. सो हा व्हिडिओ इथेच संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. अँड नेक्स्ट व्हिडिओ पण असाच इंटरेस्टिंग असणार आहे ओकेशनली गाईस. अँड सी ना मी इतकं बोलते. अँड दिस किड्झानिया व्हिडिओ याला खूप चांगले व्ह्यूज द्या तुम्ही. अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो बाय. आणि हे सगळे फूड आयटम तुला बाय बोलतायत. बाय 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 बाय.